मुरगुड नगर परिषद हद्दीतील महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून 15 दिवसात या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे शहरातील 36 घरमालकांच्या अतिक्रमण नियमितीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती माजी खासदार संजय मंडलिक आणि नगराध्यक्ष सुहासिनी पाटील यांनी दिली। माजी खासदार संजय मंडलिक, नगराध्यक्ष सुहासिनी पाटील, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक आणि युवा नेते दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने संबंधित रहिवाशांसह जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। माधवनगर व कापशी रोड परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर 2011 पूर्वीपासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी शासन निर्णय क्रमांक जमीन 2026 प्रभाग क्रमांक 20 जमीन 1 अन्वये अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी केली आहे। यामध्ये माधवनगर परिसरातील 25 तर कापशी रोड परिसरातील 11 घरमालकांचा समावेश असून त्यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। यावेळी उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले, गटनेते सुहास खराडे, नगरसेवक शिवाजीराव चौगले, सत्यजित पाटील, दत्तात्रय मंडलिक, रणजित भारमल, विजय राजगिरे, नगरसेविका विजयमाला शिंदे, गीतांजली अंगस, सुरेखा लोकरे इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।